नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य घेतलेलं आहे, अद्रक घेतलेले, लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीरच्या त्या काड्या घेऊन घेतलेला आहे। मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। कढईमध्ये गरजेनुसार तेल घेतलेलं आहे आणि बटर पण टाकून घेतलेले गरजेनुसार। आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे, कांदे घालून घ्यायचे आहेत, चांगलं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटे टाकायचे आहेत चिरलेले, परत परतून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, मीठ घातल्यानंतर मऊ होऊन जातं, लवकर शिजतं। बीट घातलेलं आहे एक छोटंसं, अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे शिजवून घ्यायचं आहे कढईमध्ये, परत परतून घ्यायचं आहे। मऊ झालेलं आहे ते आता व्यवस्थित त्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता त्याच्यामध्ये वाटाणे घातलेले आहेत, एक वाटीवर उकळलेले वाटाणे आणि त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेतलेली, परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने परतून घेतलेलं आहे। आता थोडेसे त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीरचं जे सारण आपण मिक्सरमधनं काढलंय ते टाकून घ्यायचं आहे, ते पण परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने परतून झालेले। इथं पावभाजी मसाला टाकलेला आहे, 1 चमचाभर लाल तिखट टाकलेले, 1 चमचाभर गरम मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचाभर आणि परतून घेतलेले। अशा पद्धतीने बटाटे घालून घेतलेले आहेत, परतून घ्यायचं आहे। परत अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता थोडंसं याला वाफ येऊ द्यायची, थोडं पाणी घालून परत शिजवून घ्यायचं आहे थोडंसं आणि परत त्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे। परत थोडं पाणी घालायचं आहे, मी गरम पाणी टाकलेलं आहे, गरम पाणीच टाकायचं भाजीमध्ये। अशा पद्धतीने सर्व आपण पावभाजी तयार करत आहोत। पावभाजी तयार करून घेतलेली आहे। आता थोडं मीठ आणि पावभाजी आणि कोथिंबीर घातलेली वरून, परत मिक्स करून घेतलेले, चांगलं शिजवून घेतलेलं आहे। पावभाजी तयार झालेली आहे। आता एक बाउलमध्ये काढून घेऊ आपण या पावभाजीला। अशा पद्धतीने पावभाजी तयार झाली, खूप छान पावभाजी तयार झालेली। तुम्ही पण करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा।